कर नाही त्याला डर कशाला. जर आपण काही केलेलंच नाहीये तर मग का रुपाली चाकणकर आज SITच्या समोर जाऊन आपल्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, या संपूर्ण क्राईम मध्ये, या कटकारस्थानामध्ये त्या थेटपणे इन्व्हॉल्व असल्याच्या अनेक गोष्टी आता मी त्याची उजळणी पुन्हा करत नाही आहेत. अशा वेळी त्या सहआरोपी होऊ शकतात आणि त्यांना अटक केली जावी अशी मागणी केली जाते. या सगळ्याला सामोरं जायला त्या तयार आहेत का? नाही विलासजी, सर्वप्रथम माझं म्हणणं सुरू करताना जो काही खरातनी विकृतपणा केलेला आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो. आणि दुसरं म्हणजे ज्या प्रकारे 4 ते 5 दिवसापासून मीडियावर रुपाली चाकणकरांचे व्हिडिओ, त्यांचे फोटो आणि त्यांच्या बाबत एकतर्फी जे आरोप केले गेले, सेक्स रॅकेट असेल, रुपाली चाकणकर फरार असतील, रुपाली चाकणकरांनी जादूटोणा केला, याचा पण निषेध करतो खऱ्या अर्थानं. आणि हे सगळं करताना दुर्दैवाने महाराष्ट्राच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलाच पुढे आहेत आणि त्यांच्या पक्षातल्याच जास्त आहेत, हे पण आपल्याला प्रकर्षाने बघावं लागेल. आता सुषमा ताईंनी सांगितलं की खेमनारनी असं केलं होतं, त्याला पत्र रुपाली चाकणकरांच्या सहीने गेलं. मुळामध्ये खेमनारांनी जो लेख लिहिला होता तो मोगम लेख लिहिला होता, खबरदार पुढारी. हे माझ्याकडे सगळे आता कागदपत्र आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी एक असा मोगम लेख लिहिला की एक भोंदू बाबा, एक कॅप्टन त्याचा पर्दाफाश करणार आणि तिथं येणाऱ्या याच्यामध्ये अनेक मंत्री, सरकारी अधिकारी, IPS अधिकारी, महिलांचं लैंगिक शोषण तिथं चालतं, असे खेळ चालतात. याच्यावर राज्य महिला आयोगाने तत्काळ दखल घेतली आणि त्यांनी पत्र एक दिलं. कुणाला पत्र पाठवलं तर दत्ता खेमनार, हे पत्र माझ्याकडे. आणि सुषमाताई, मी जबाबदारीने सांगतोय, सामुपदेशक निवासी प्रकल्प अधिकारी यांची सही आहे त्याच्यात, रुपाली चाकणकरांची सही नाहीये त्याच्यामध्ये. रुपालीताई किंवा आयोग काय म्हणतोय, आपल्याकडे सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे आणि आपल्याकडे असलेल्या माहितीचा आपण सविस्तर लेखी म्हणणे महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा दिस दॅट प्रमाणे आमच्या इथं मांडावे. मग जर समजा एखादा लेख आला, त्याची तात्काळ दखल घेऊन जर आयोगाने त्या वृत्तपत्राला पत्र दिलं तर काय म्हणजे कर्तव्यात कसूर केला. त्याच्यानंतर नाही ताई मी विचारतो, फक्त मला पूर्ण त्यांना संधी देऊ देत. त्यांना त्यांचं अरे नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ते पत्र पूर्ण वाचून दाखवा. 10 सेकंद जास्त लागू दे, पत्र वाचून दाखवा पूर्ण. चला, पूर्ण पत्र वाचून दाखवा. महिलांचे लैंगिक शोषणाबाबत खबरदार पुढारी या आपल्या वर्तमानपत्रात बातमी प्रसारित झाली आहे. त्या बातमीचे अवलोकन केले असता बातमी मोगम स्वरूपात छापलेली दिसते. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतलेली आहे. बातमी आवाज गेला. काय आवाज फ्रीज झाले. मंगेशजी आवाज गेला. आले बहुतेक. येतोय आवाज? हा येतोय. प्लीज बोला. हॅलो, एक ओळ गेली तुमची, एक ओळ ऐकायला आली नाही आम्हाला. एक ओळ ऐकायला आली नाही. म्यूट झालात मंगेशजी, म्यूट झालात. या कायद्याच्या या कलमानुसार नेटवर्क आयोगाच्या ईमेलवर 2 दिवसात पाठवण्यात यावे. त्याच्यानंतर आयोगाने परत एक पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलंय सुषमाताई. याच्यामध्ये काय लिहिलंय की सदरचं प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे, समस्त महिलांची बदनामी, त्यांच्या चारित्र्याबाबत अवमान होईल असं लिखाण केलेलं आहे. या प्रकारची सत्यता तपासून, काय म्हणलंय, सत्यता तपासून तिथं नाही की एकतर्फी त्या वृत्तपत्रावर तुम्ही कारवाई करा, सत्यता तपासा. कुणाला सांगितलंय? अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना. मग आता जे त्यांच्यावर असं सांगितलं जातंय की त्यांनी त्याला दबाव आणला, तर हे अजिबात नाही. आणि हे काय मी लिहिलेलं नाही स्वतःहून, मी तयार केलेलं नाहीये किंवा रुपाली चाकणकरांनी किंवा आयोगाने केलेलं नाही. आता दुसरं सांगतो विलासजी, मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, काल समन्स निघलं, समन्स पोचलं आणि त्या समन्सला रुपाली चाकणकरांनी असं उत्तर दिलं की मी महिला आहे, मला नाशिकला. हे जर खरं असेल तर मी जाहीर आपल्या चॅनलवर माफी मागेल. आणि हे जर सुषमाताईंनी जर सिद्ध केलं की समन्स निघलेलं आहे, समन्स पोचलंय आणि रुपाली चाकणकरांनी असं सांगितलं, असं SIT मधल्या एकाही अधिकाऱ्यांनी सांगितलं, तर मी माफी मागेल. आणि जर हे खोटं असलं तर सुषमाताईंनी
जाहीर याच्याबाबत खुलासा आपल्या चॅनेलवर करावा. समज असं कुठलंही गेलेलं नाहीये. मीडियामध्ये मला विशेष वाटतं की मला एक कळत नाही की एसआयटी सुषमाताईंना हे करतीये का, म्हणजे सुषमाताई मॉनिटर ब्रीफ करतात करते का असं ब्रीफिंग